राज्य मंत्रिमंडळात ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ अखेर तयार, 50 कोटी अनुदान, इरफान शेख यांच्या मागणीला यश। महाराष्ट्र राज्यातील मोटार चालक हा खूप मोठा दळणवळणाचा अविभाज्य घटक आहे। त्याच्यामुळे राज्य शासनाच्या आर्थिक तिजोरीमध्ये महसूल वाढवण्यासाठी खूप मोठा वाटा आहे। मोटार चालकांची आर्थिक क्रांती होण्याकरता राज्यस्तरीय चालक आर्थिक महामंडळ स्थापन करावे। चालक यांच्या पाल्यांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मोठी मदत होईल। चालक हा देशाचा अंतर्गत शिपाई असून तो देशातील विविध राज्यातील लोकांना आपल्या वाहनाद्वारे अत्यावश्यक सेवा देतो। मोटार चालक हे आपले कुटुंब सोडून हजारो किलोमीटर लांबचा प्रवास करून त्या पोटी मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते। सर्वसामान्य चालकांची दखल घेऊन आज महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री यांनी ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून 50 कोटी अनुदान दिले। सर्व ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक व इतर चालकांना खूप आनंद होत आहे। येणाऱ्या काळात सर्व चालक हे अजितदादा यांच्या पाठीशी खंबीर राहतील अशी आशा व्यक्त करत आहे। यावेळी सोलापूर राष्ट्रवादी ओबीसी कार्याध्यक्ष इरफान शेख, सचिव अर्जुन माळी, उपाध्यक्ष मिनाज बागवान, अशोक धोत्रे, मारुती पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते। मी इरफान शेख, सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचा कार्याध्यक्ष। दिनांक 5/03/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना सर्वसामान्य कष्टकरी चालकांसाठी एक कल्याणकारी महामंडळ स्थापन करा अशा आशयाचे आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं। सदर निवेदन देऊन 10 दिवस पण झाले नाही। अजितदादा हे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य कष्टकरी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून 50 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे। त्याबद्दल आम्ही सर्वसामान्य कष्टकरी ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक यांना महामंडळ त्यांनी मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो। तसेच येणाऱ्या काळात त्यांनी सर्वसामान्य कष्टकरी सर्वच क्षेत्रातील चालकांसाठी असेच कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांच्या संदर्भात ठोस निर्णय घेतील अशी मी आशा बाळगतो। सर्वसामान्य कष्टकरी चालक हे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आहोत अशी ग्वाही देतो। धन्यवाद।